आज जब दुनिया डिजिटल हो रही है तो हमारे किसान भाई क्यों पीछे रहे? हमारे किसान भाइयों को भी डिजिटल होना पड़ेगा यहाँ पर। इसी सोच के साथ में सनेज लेकर आए डिजिटल सोइल हेल्थ कार्ड। डिजिटल सोइल हेल्थ कार्ड यहाँ पर हम लेकर आए। ये क्या है, कैसे काम करता है, इसमें किसानों और डिस्ट्रीब्यूटर को क्या लाभ होने वाला है, इसकी पूरी जानकारी के लिए आपके सामने मैं एक ऐसी शख्सियत को यहाँ पर इनवाइट करना चाहूंगा जो कि आपको आगे के बारे में बताएगी कि आज का जो ट्रेनिंग सेशन क्यों रखा गया है, किस तरीके से फार्मर को मदद करेगा, किस तरीके से डिस्ट्रीब्यूटर को मदद करेगा, किस तरीके से हमारे लीडर्स को मदद करेगा और किस तरीके से सेव साइल सेव फार्मर जो हमारा मिशन है इसको आगे ले जाने में काम करेगा। तो दोस्तों, आप सभी की तालियों की गड़गड़ाहट में आज यहाँ पर मैं इन्वाइट करना चाहूंगा रॉयल क्लब अचीवर मिस्टर अमोल पारेख सर। प्लीज वेलकम सर। थँक्यू 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 व्हेरी मच लेकराज सर. चलो नमस्कार. कसे आहेत सगळे? हॅलो. किती लोक मजे आहेत त्यांनी वरती हात करा. जे नाही जे असे पेंगळलेले आहेत त्यांनी नका करू, काय प्रॉब्लेम नाही. जे मजेत आहेत त्यांनी वरती हात करा. वा, ग्रेट ग्रेट. म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं सगळे जिवंत लोक आहेत, बरोबर ना? वाह, छान छान छान. आणि खूप छान वाटतंय आज तुम्ही सगळे लोक इथं आलात. मराठीमध्येच बोलू ना मी. आपलं लेकराज सरांना हिंदी बोलले ते त्यांना, पण आपल्याला मला वाटतं मराठीच पाहिजे, बरोबर ना? किती लोकांना वाटतं मराठीत बोललं पाहिजे? आपल्याला सगळ्या मराठीच आपल्याला बोलायचं, बरं. आणि महाराष्ट्र कृषी दिन आहे आज, बरोबर. चलो. आणि आज तारीख 1 जुलै मित्रांनो. आणि 1 जुलैमध्ये मला जर स्क्रीनवर आणलं की बऱ्याच लोकांना अंदाज आलाय अमोल सर आले की काहीतरी येणारच, बरोबर ना? म्हणजे कुठला तरी एखादी गोष्ट येणार आहे, त्याच्यामुळे अमोल सर पुढे आलेत आता बोलायला. तर डेफिनेटली मला वाटतं आता एक मोठी गुड न्यूज तुमच्या समोर प्रेझेंट करायची आहे. तर किती लोक रेडी आहेत एकदम मस्तपैकी फुल जोश जुनून मध्ये एनर्जी मध्ये आहेत रेडी? थोडं व्हिडिओ ऑन केलं तर बरं होईल. काही लोक जे व्हिडिओ बंद करून ऐकतात ना, तर मला असं वाटतं की गुड न्यूज आहे यार, जबरदस्त लेवलची. व्हिडिओ ऑन करा मस्तपैकी. माहोल खतरनाक आहे एकदम एनर्जी मध्ये. तिकडे व्हिडिओ बंद करून इकडे तिकडे बघून इकडे तिकडे बागेत फिरून काय होणार नाही आपल्याला. त्यामुळे पुढचे एक 45 मिनिटं, जास्त नाही, आपण किती वेळ आहोत? 45 मिनिटं आहोत. तर 45 मिनिटामध्ये फुल एकदम मस्तपैकी आपण खतरनाक लेवलची गुड न्यूज ऐकणार आहे. तर ऐकायचं सगळ्यांना? ऐकायचंय? तर चलो. आता जर बघितलं मित्रांनो, तर बघा. आणि ही गुड न्यूज आणण्याचं कारण काय? त्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे आपलं श्रीलंका टार्गेट जोरात चालू आहे, बरोबर ना? श्रीलंकेला एक हातभार मोठा लागावा, हा एक पर्पज याच्या पाठीमागचा. दुसरा पर्पज आहे जर बघितलं तर ऍग्रिकल्चरल सीझन आलाय सगळीकडे, बरोबर ना? ऍग्रिकल्चरल सीझन सुरू झालं. थोडंसं आपल्याला यावेळेस पाऊस थोडा लेट आला म्हणून थोडं लेट सुरू झालं, पण सुरू झालंय आता जोरदार लेवलला. आणि याच्यामध्ये मोमेंटम करण्यासाठी आपण ज्या मिशनला घेऊन आज काम करतोय, ह्या मिशनवर पुढे कसं जाता येईल याच्यावरती आज मित्रांनो एक जबरदस्त लेवलची आणि शॉकिंग गुड न्यूज. म्हणजे ज्यावेळेस मला कळले ना, मीच शॉक झालो की यार बापरे, एवढं खतरनाक हे आता करणार आहोत. ज्यावेळेस आपल्या एमडी सरांनी समजवलं त्यावेळेस मी इथं शॉक होतो, शॉक. असे खतरनाक लेवलचे गुड न्यूज आज तुमच्या समोर येणार आहेत. ऐकायला तयार आहात सगळे? अरे तयार आहात का? हेलो. लेकिन सर कुछ लोगों को पोस्ट किया ना, तो चलेगा. कुछ लीडर्स लोगों को हम यस सर, टॉपिक. यस सर, किया है और भी कर देते। हाँ, तो थोड़ा सा बात करने में मजा आएगा, नहीं तो फिर ऐसा लगेगा मैं अकेले बात कर रहा हूँ. तो चलिए. तर चला मित्रांनो, जाऊया पुढे आपण जबरदस्त लेवलच्या गुड न्यूज कडे. आज सगळ्यात पहिलं, आज महाराष्ट्र कृषी दिन आहे आणि सगळ्या आपल्या शेतकरी मित्रांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या आज हार्दिक 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 शुभेच्छा. ओके. तर आज खरंच खूप सुंदर दिवस आहे मित्रांनो. आणि ह्या दिवशी स्पेशल आजचाच दिवस निवडला गेला. या गुड न्यूजची आतुरतेने वाट चालू बघायचं काम चालू होतं. आणि ज्यावेळेस हे कळालं त्यावेळेस तर असं वाटलं की यार खरंच मजाच मजा आहे आता. आता तर चंगळच आहे ना. आता तर ऍग्रिकल्चर मध्ये बिझनेस करायला खूप इझी आहे, जबरदस्त आहे, खतरनाक लेवलच्या गोष्टी येणार आहेत. तर बरेच लोक बघत असतील, 2-3 दिवस झालं सोशल मीडियावरती पोस्ट चालू आहे. कुछ तो बडा एग्रीकल्चर में आने वाला है, कुछ तो बडा आने वाला है, कुछ तो बडा आने वाला है, कुछ तो बडा आने वाला है. असं 2-3 दिवसापासून पोस्ट चालू होत्या. 2-3 दिवसापासून क्युरिओसिटी चालू होती, मातीला काळजी घ्या, मातीची काळजी घ्या, मातीची काळजी घ्या. पण नेमकं घ्यायची कशी, काय करायचं नेमकं? तर हे आज बऱ्याच लोकांना क्युरिओसिटी होती. ती जी क्युरिओसिटी आहे, ते क्युरिओसिटीला आज आपण फुल स्टॉप देऊया. आणि काय नेमकं अशी जबरदस्त लेवलची गुड न्यूज ती आपण ऐकूया. चालेल? तर पुन्हा एकदा सगळ्यांना आज महाराष्ट्र कृषी दिनच्या शुभेच्छा. आज 1 जुलै. आणि खरंच या दिवशी आज स्पेशल गुड न्यूज मिळते आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी. आज ज्या लोकांना स्पेशल ऍग्रिकल्चरला मोठा बिझनेस करायचा त्याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर आपलं मिशन आहे मित्रांनो हेल्थ वेल्थ. आपण हेल्थ वेल्थ हॅपीनेसला घेऊन काम करतो, बरोबर ना? यस सर। याच्यामध्ये हेल्थमध्ये काम करत असताना आपण हेल्थवर आरोग्यावर काम करतो, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आपण विडा उचललाय तो म्हणजे रूट वरती. रूट काय? जे येणारा अन्न. आणि ते कुठून येतं? आपलं शेतात नाही येतं. तर याच्यावरती आपण एक स्पेशल मिशन तयार केलं ऍग्रिकल्चर वरती. सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. माती वाचली तर शेतकरी 100% वाचू शकतो. आणि या मिशनला घेऊन मागच्या 6 वर्षापासून तब्बल सनेजचा जर बघितला जनरेशन प्लॅटफॉर्मचा काळ,
आणि मागचा जो 4 वर्षाचा काळ आहे, असा तब्बल 10 वर्षापासून मित्रांनो ॲग्रिकल्चरवरती सनेज मोठं काम करत आले. आणि याच्यावरती आज आपल्या एम.डी. सरांचं मिशन किती मोठं आहे हे तुम्ही, मला वाटतं, वारंवार सरांचे व्हिडिओ बघता, सरांचा ॲग्रिकल्चर बद्दल बोलताना तुम्ही तळमळ बघता. आणि सरांची तळमळ बघून असं वाटतं की यार खरंच सर आपल्या शेतीमध्ये खरंच रिअली किती तळमळ करतात पुढे जाण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी. आणि हे करण्यासाठी मित्रांनो जबरदस्त लेवलचा प्लॅटफॉर्म आज आपल्याकडे आहे सनेज नावाचा. आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये पुढे जायचंय तर ॲग्रिकल्चरमध्ये मोठा बिझनेस करण्यासाठी अशा कुठल्या कुठल्या टूल्स दिले पाहिजे, कुठल्या कुठल्या अशा न्यूज दिल्या पाहिजे की जेणेकरून खरंच आपण ॲग्रिकल्चर बिझनेस मोठा करू शकतो आणि आपल्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला सनेजच्या इझी तो बिझनेस बिल्ड करणं शक्य होऊ शकतं. ते आज नेहमीच आपली मॅनेजमेंट विचार करत असते. तर त्याचमध्ये आज सुंदर अशी गुड न्यूज आहे. आणि ती गुड न्यूज अशी आहे मित्रांनो की जबरदस्त लेवलची. जसं आज बघतो आपण की हेल्थमध्ये मोठं काम केलं आपण, हेल्थमध्ये आपण एक स्पेशालिटी आपली आणली, ती म्हणजे आपले हॉस्पिटल, आपले पंचकर्मा सेंटर. मग ॲग्रिकल्चरमध्ये असं काय स्पेशालिटी आणता येईल की यार खरंच ॲग्रिकल्चर आपल्याला इझी वेने मोठ्या लेवलला घेऊन जाता येईल. आणि याच्यावरती आपले मॅनेजमेंट बऱ्याच दिवसाचा विचार करत होतं आणि त्या विचाराला एक सुंदर असं काय मिळालं, आज फुल स्टॉप मिळाला. आणि तो आजच्या दिवशी आपण इथं लॉन्च करतोय, आजच्या शुभ दिवशी. तर रेडी सगळे? यस सर. रेडी सगळे? यस तर सर. चलो बघायचं काय आहे, करू लॉन्च. यस. करायचं sir. लॉन्च, करायचं लॉन्च. अरे करायचंय. Yes, sir. Yes, sir. यस 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 यस. लॉन्च करूया आपण. आणि लॉन्च मी नाही करणार, आपला हे लॉन्च करण्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आहे आणि त्या गेस्टचं नाव आहे सनेज कृषी मित्र. कोण? सनेजचे सनेज कृषी कृषी मित्र मित्र. आपल्याकडे येत आहेत. आणि ते कृषी मित्र आपल्याशी बोलणार आहेत. आणि ते त्याच्याबरोबर जबरदस्त लेवल आपल्याला समजवणार आहे की काय आहे गुड न्यूज. तर ऐकायची? चला त्यांच्याच तोंडी आपण ऐकूया Yes, yes, एका yes. सुंदर व्हिडिओमध्ये ना. चला रेडी? यस सर. तर चलो रेडी, 1 2 3. आज आपल्या मातीचं आरोग्य दिवसेंदिवस खालावत चाललं आहे. आवाज येतोय ना? Yes, यस sir. यस सर. यस सर. ओके. परत पहिल्यापासून येतोय, बघूया sir. आपण. ओके चलो 1 2 3 गो. आज आपल्या मातीचं आरोग्य दिवसेंदिवस खालावत चाललं आहे. जर आपण आज माती वाचवली नाही तर उद्या शेती वाचणार नाही. ह्याला जबाबदार आपणच आहोत. म्हणजे कारण आपण माती परीक्षण न करता कितीही कसंही खत टाकतो, पण माती परीक्षणाला खूप वेळ लागतो. म्हणून शेतकरी हा निर्णय घेतो. चिंता करू नका, आत्ता जास्त वेळ नाही लागणार, कारण सनेज घेऊन आली आहे डिजिटल सॉइल टेस्टिंग. ते कसं? सॅटेलाइट GIS व AI तंत्रज्ञानाचा वापर करून 24 ते 48 तासाच्या आत मिळवा मातीचा रिपोर्ट. अरे वाह! नाव काय आहे या तंत्रज्ञानाचं? अमोल सर सांगू काय? अशोक सर काय वाटतं? पंकज सर, लेखराज सर, सभी लोग तयार है? काय तुम्ही पण तयार आहात? डॉक्टर राठोडजी, सगळ्यांच्या उपस्थितीत सादर करूयात सनेज डिजिटल सॉइल हेल्थ कार्ड. 3 2 1. सनेज डिजिटल सॉइल हेल्थ कार्ड हे एक अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान ॲग्रीटेक समाधान आहे. ही प्रणाली मल्टी सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ GPS लोकेशन तसेच शेताच्या क्षेत्रफळाच्या आधारे मातीचे डिजिटल परीक्षण करते. याद्वारे केवळ 24 ते 48 तासात अचूक डिजिटल सॉइल हेल्थ कार्ड तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. या अहवालामध्ये मातीतील आवश्यक 12 मॅक्रो व मायक्रो पोषक तत्वांची माहिती, मातीची सुपीकता, पिकानुसार खत नियोजन तसेच तज्ञ कृषी मार्गदर्शन दिले जाते. सन एज डिजिटल सॉइल हेल्थ कार्डमुळे योग्य खत व्यवस्थापन, वेळ, श्रम व खर्चाची बचत, जमिनीचे आरोग्य संवर्धन, अधिक उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होण्यास मदत होते. We did it! सेव्ह सॉइल, सेव्ह फार्मर अँड सेव्ह लाईफ. चला तर मग आजच आपल्या मातीचं परीक्षण करून घेऊयात. होय, नक्कीच. ग्रेट. कसं वाटलं व्हिडिओ, कसं वाटलं प्रोडक्ट आपलं? जबरदस्त सर. जबरदस्त, जबरदस्त. ग्रेट 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 ग्रेट. बघा आपल्या मातीचं चेकअप, हेल्थ चेकअप, तसं मातीचं चेकअप, ते पण कुठलं? डिजिटल. 21व्या शतकात आहोत आपण, AI च्या जमान्यात. आणि AI च्या जमान्यामध्ये आपल्या मातीचं चेकअप मित्रांनो, ते पण डिजिटल द्वारे, डिजिटल सॉइल हेल्थ चेकअप कार्ड द्वारे. कसं वाटली आयडिया? Yes. कसं वाटलं?
आणि इतकं खतरनाक, एवढं सोपं, काही कुटाणा नाही, काय नाही, माती घेऊन जा, माती घेऊन या, काही नाही. आपल्या शेतात जायचं, आपल्या शेतात मोबाईल घेऊन उभं राहायचं आणि पुढच्या 48 तासामध्ये, 48 तासात आता तरी हो, काही दिवसांनी 24 तासावर येणार, काही दिवसावर आपण हे 12 तासावर आणणार आणि काही दिवसानंतर आपण हे 6 तासावर आणणार, काही दिवसानंतर आपण 1 तासावर आणणार आणि काही दिवसानंतर आपण हे 5 मिनिटावर आणणार. हॅलो, 5 मिनिटात चेकअप. कशी मजा येईल सांगा मला. Yes. बरोबर ना? मातीत जा, मातीचं लगेच चेकअप आणि मातीला काय काय आजार झालेत, काय काय कमतरता आहे, कुठल्या काही गोष्टीची गरज आहे, मित्रांनो हे तुम्हाला सांगणार. आणि एकदम खतरनाक टेक्नॉलॉजी, जी आज रिअली खूप जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे. ती आज आपण मित्रांनो पहिल्यांदा डायरेक्ट सेलिंगच्या प्लॅटफॉर्म मध्ये फर्स्ट टाइम अशी टेक्नॉलॉजी आणणारी एकमेव कंपनी ती म्हणजे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. एकदा जोरदार टाळे झाले पाहिजे आपल्या कंपनीसाठी. जोरदार 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 क्लॅपिंग झालं पाहिजे. ग्रेट 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 ग्रेट. तर चलो, हे किती लोकांना वाटतं सर याची मजा येणार? येणार सगळ्यांना. आणि हे प्रोडक्ट करणार काय माहिती का, सजेशन पण देणार तुम्हाला काय काय करायचंय. हॅलो, सजेशन पण देणार, ऍप असणार, बऱ्याच गोष्टी असणार. पण मी याच्यात काय असणार आहे मी सांगण्याच्या ऐवजी आपल्याकडे एक्सपर्ट व्यक्तिमत्व इथं आहेत, ते आपल्याला सांगणार आहेत आज की हे टूल्स कसं आहे, काय आणि याच्यासाठी काय करावं लागेल. तर जायचं पुढे आपल्याला, जायचंय. पण आता तुम्ही म्हणता सर केवढ्याला आहे, किती पैसे लागणार, हा प्रश्न आहे. बरोबर का? काही म्हणतील पैसे सोडा सर, पीव्ही किती मिळणार. हॅलो, ऐकायचंय सगळ्याला? अरे ऐकायचंय का? Yes. येस तर सर. चलो, तर याच्यासाठी मित्रांनो, याच्यासाठी जर बघितलं तर ह्या चेकअप करणं खूप सोपं आहे, इझी आहे. तुम्हाला वेळ तर समजवलंच आता. पण जर बघितलं तर याच्यासाठी याचा चेकअप खर्च आहे जागेवरती मित्रांनो, याचा खर्च आहे चेकअप खर्च आणि फक्त 50,000 रुपये. अरे चुकलं माझं, वाटतं किती खर्च आहे बघूया आपण. 50,000 नाही, बरोबर ना? 5,000 असेल मे बी. 5,000 पण नाहीये. किती आहे काय माहिती, बघूया आपण. चला बघायचं सगळ्याला किती खर्च आहे याचा चेकअप खर्च. Yes, अरे sir. बघायचे. चलो, Yes, sir. 1 2 3 याचा चेकअप खर्च आहे फक्त आणि फक्त 500 रुपये, 499 रुपये. किती? 499 499. रुपये. 499 रुपये मध्ये 125 पीव्ही सहित. ओके, तर 499 रुपये मध्ये 125 पीव्ही मिळणार आणि त्या व्यक्तीचं हेल्थ चेकअप म्हणजे सॉइलचे हेल्थ चेकअप करून मिळणार. सॉइलची हेल्थ चेकअप करून मिळणार. तयार सगळे लोक काम करायला आता? हॅलो, Yes. तयार सगळे? बघा, अशी टेक्नॉलॉजी देणारी आज डायरेक्ट सेलिंग मधली नाही तर मी म्हणतो सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिला प्लॅटफॉर्म आपला बनलाय तो म्हणजे सॉईल. आणि प्राऊडची गोष्ट मित्रांनो, खरंच मानाचा तुरा या ऍग्रिकल्चर सेगमेंटसाठी, आपल्या शेतकरी मित्रांसाठी प्राऊड गोष्ट आहे की आपण ह्या गोष्टीला आज घेऊन आलोय. बरोबर. तर याच्यासाठी करायचंय काय, तर करायचं सिंपल काम आहे तुम्हाला. सिंपल एक छोटस तुम्हाला एक लिंक बघायचे, त्याशी एक लिंक येणार आहे. करायचे काय की तुम्हाला तुमची ऑर्डर प्लेस करायची. ऑर्डर एक कुपन येईल आयडी वरती, त्याची ऑर्डर प्लेस करायची. ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती तुमच्या त्या जो मोबाईल नंबर तुम्ही टाकणार त्याच्यावरती एक लिंक येईल. त्या लिंक मध्ये जायचंय, त्या लिंकवरती एवढी माहिती भरायची. डिस्ट्रीब्युटरचं नाव, डिस्ट्रीब्युटरचा ऑर्डर आयडी नंबर टाकायचा आहे. त्यानंतर काय करायचं, इथं त्या जागेवर त्या मातीत जाऊन उभं राहायचं. त्या शेतामध्ये माझे स्थान वापरा म्हणजे यूज माय लोकेशनवर क्लिक करायचं, तुमचं जीपीएस ऑन करायचं, ते त्या लोकेशनचं सॅटेलाइट व्ह्यू घेणार. त्या शेतकऱ्याचं नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा, जिल्हा, गाव, विलेज, तालुका, किती एकर क्षेत्र आहे ते लिहायचं, कुठलं पीक घेणार आहे तो, ऊस वगैरे कुठले पीक आहेत ते सिलेक्ट करायचे. रिपोर्ट कसा पाहिजे, मराठीत पाहिजे, कुठल्या लँग्वेज पाहिजे तो सिलेक्ट करायचा आणि इथं सिलेक्ट करून रिपोर्ट पाठवायचा. तुम्हाला एक ऍक्नॉलेजमेंट मिळेल आणि ती मिळाल्यानंतर तुम्हाला पुढच्या 48 तासाच्या आत तुमच्या त्या व्हॉट्सअप नंबरवरती तो रिपोर्ट पाठवला जाईल. कशी वाटली आयडिया? कशी वाटली आयडिया? जबरदस्त सोपी sir, आहे, जबरदस्त. जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. जबरदस्त. सगळं डिजिटल काम होणार, सगळं ऑनलाईन काम होणार. कुठंही मॅन्युप्लिकेशन नाहीये, कुठंही काही नाहीये. एकदम सिम्पल लेवलला असं सगळं केलं जाणार आहे. तर एकदम सुंदर असं मित्रांनो हा कन्सेप्ट आज आपण घेऊन आलोय. आणि नक्कीच मला वाटतं ऍग्रिकल्चर मध्ये मोठा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला याची खूप मोठी मदत मिळणार आहे जबरदस्त लेवलला. आणि हे टेस्टिंग आपण चालू करतोय, 7 तारखेपासून. बरोबर लेकराज सर? 7 तारीख से 7 तारीख ते 8 तारखेपासून मित्रांनो हा सेटअप आपल्याकडे चेकअप सुरू होईल टोटली. काही दिवस आपण याला आपल्याशी कनेक्टेड करणार आहे, नंतर ते आपल्या सॉफ्टवेअरला कनेक्ट होईल आणि तुम्हाला ते सगळ्या ऑनलाईन गोष्टी बघायला मिळतील. तर लवकरात लवकर आज आपण यादीने लॉन्च केलं. याचे बाकी सॉफ्टवेअरमध्ये एडिटिंग चालू आहे.
हे चेकअप आपण चालू करू शकतो इमिजिएट लेवलला लवकरात लवकर. तर तयार सगळे? किती लोकल वाटतं सर आता करून घ्यायचे सॉइल टेस्टिंग? आणि खरंच प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन तुम्ही शेतात गेलात, जर शेतकऱ्याशी बोललात तर डेफिनेटली शेतकऱ्याला वाटेल की अरे फुलप्रूफ माणूस आलाय, फक्त येऊन मोटिवेशन देणारा माणूस नाहीये, तर रिअल माणूस आला हे प्रत्येकाला वाटेल. बरोबर ना? तर चलो, तर डेफिनेटली सगळ्यांना पुन्हा एकदा मित्रांनो मी सांगेल की याचा लाभ घेऊया आपण. ऍग्रिकल्चरल बिझनेस करण्यासाठी आपण पुढे जाऊया जबरदस्त लेवलला. आता ही टेक्नॉलॉजी काय आहे, कशा पद्धतीने काम करणार आहे, याचे रिझल्ट कसे असतील, ॲक्युरेसी कशी असेल, काय कसं असेल, कसं काम करायचंय, हे सगळं पुढच्या आपण काही मिनिटांमध्ये ऐकणार आहोत. तर पुढचे अजून 30 मिनिटं आपल्याला पूर्णपणे नीट ऐकायचंय. तर 15-20 मिनिटं सर बोलतील. आपल्याकडे 2 VIP स्पीकर आहेत, ते बोलणार आहेत. प्लस लास्टमध्ये आपले CMD सर पण बोलणार आहे. हे आणण्याचा पर्पज काय, याचा यूज कसा करायचा. तर लास्ट पर्यंत सगळ्यांनी मिटिंगला अटेंड करा. आज पूर्ण नॉलेज घ्या, कारण ही मिटिंग पुन्हा पुन्हा होणार नाही. आज सगळं शिकवलं जाणार आहे. मी सांगेल की डायरी पेन घ्या, नोट बनवा, कारण वारंवार तुम्हाला शिकवायला कोणी नसेल. तुम्हाला त्याच्यातून काय करायचंय, सगळं समजून घ्यायचंय. रेडी सगळ्यांना? रेडी सगळे? तर चलो, इथंच मी थांबतो. नक्कीच याचा बेनिफिट घेऊया आणि आपल्या ऍग्रिकल्चर बिझनेसला एकदम मोठ्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊया. थँक्यू व्हेरी मच मला ऐकल्याबद्दल. हँड टू मिस्टर लेकराज सर. सर प्लीज कनेक्ट. यस, थैंक यू सो मच अमोल सर, आपने काफी अच्छा इन्फॉर्मेशन दिया है और डिजिटल क्रांति के अंदर सनेज भी शामिल हो चुका है, क्योंकि डिजिटल क्रांति बहुत जरूरी है। हमारे फार्मर भाइयों के लिए भी डिजिटल क्रांति बहुत जरूरी है। इसी डिजिटल प्लेटफॉर्म के ऊपर सनेज एक पहला कंपनी बन गया, फर्स्ट कंपनी बन गया है जो फार्मर के लिए डिजिटल प्लेटफॉर्म लेके आया है, वो भी माटी परीक्षण, वो भी सॉइल टेस्टिंग के लिए लेकर आया है। तो दोस्तों, अभी मैं आज यहाँ पर हमारे जो नेक्स्ट स्पीकर है उनकी तरफ बढ़ता हूँ, लेकिन उनकी बात करने से पहले उनका एक छोटा सा वीडियो है, मैं वो प्ले करना चाहूंगा। उसके बाद में फिर मैं उनके बारे में बात करता हूँ। तो आइए देखते हैं उनका एक वीडियो, और वो वीडियो को हम लोग एंजॉय करते हैं। शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमात खेत बचाव अभियान 2026 अंतर्गत सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती काळाची गरज याविषयी जाणून घेणार आहोत। नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या मृदाशास्त्र विभागाचे विषय तज्ज्ञ योगेश यादव यांच्याकडून। प्रसारण शुक्रवार दिनांक 19 जून सायंकाळी 6 वाजता। पाहायला विसरू नका, फक्त सह्याद्री वाहिनीवर। तो दोस्तों, ये है हमारे आज के स्पीकर जिनका वीडियो मैंने आपको बताया। अभी यहाँ पर मैं बात करना चाहूंगा योगेश यादव सर का, जो कि गोल्ड मेडलिस्ट है इन सॉइल साइंस, मतलब सॉइल के डॉक्टर है, मिट्टी के डॉक्टर है। हमारी धरती माता है उसके बारे में बात करते, उसके बारे में रिसर्च करते, जो कि जैविक एवं प्राकृतिक खेती के विशेषज्ञ है। कृषि विज्ञान केंद्र KVK नारायण गांव में अभी कार्यरत है। दूरदर्शन के लोकप्रिय कृषि दर्शन कार्यक्रम के माध्यम से उन्होंने समय समय पर लाखों किसानों को मृदा स्वास्थ्य, आधुनिक खेती और सतत कृषि के विषय में महत्वपूर्ण मार्गदर्शन प्रदान किया गया है। आज सनेज के इस विशेष कार्यक्रम में हमें उनके अनुभव और ज्ञान का लाभ प्राप्त होने जा रहे हैं। आइए जोरदार तालियों की गड़गड़ाहट में मैं यहाँ पर इनवाइट करता हूँ हमारे जो सॉइल साइंस के एक्सपर्ट हैं, जो गोल्ड मेडलिस्ट है, योगेश यादव सर। प्लीज वेलकम सर। नमस्कार यस सर, आवाज येते? यस सर। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश यादव, मृदाशास्त्र विषय तज्ञ, ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव। आज आपण महाराष्ट्रामध्ये जी शेतीची दुरावस्था बघतोय, त्या दुरावस्थेवर आपल्याला काही परिणामकारक गोष्टी करता आल्या तर निश्चितच शेतकऱ्यांचं भलं होईल। आज 1 जुलै आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। या महाराष्ट्र दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना मी योगेश यादव आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव परिवारातर्फे शुभेच्छा देतो। त्याचबरोबर सनेज कंपनी मार्फतही शेतकऱ्यांना या कृषी दिनाच्या शुभेच्छा, तसेच हिटोव्ही जर्नी यांच्या मार्फतही शेतकऱ्यांना जी आधुनिकता आपण देणार आहोत माती परीक्षणामधली, त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा सेशन काळजीपूर्वक ऐकणं फार महत्वाचं असणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण शेतीमधील अत्यंत महत्वपूर्ण सिच्युएशन मध्ये जात आहोत। म्हणजे हरित क्रांतीनंतर आपण शेतीमध्ये जो अति रसायनांचा वापर असेल, पाण्याचा अपव्यय असेल किंवा अनागोंदपणे केलेला वापर आज आपल्या शेती क्षेत्रावर एक परिणाम करताना दिसत आहे। त्याचबरोबर मानवी शरीरावरही या गोष्टींचा दुष्परिणाम जाणवतो। म्हणूनच आपण सनेजच्या मार्फत
सेव्ह द फार्मर, सेव्ह द सॉइल ही मिशन आपण चालू करतोय किंवा चालू केलेलं आहे. साधारणपणे 2016 पासून या आपल्या कंपनी मार्फत सेव्ह द सॉइल अँड सेव्ह द फार्मर हे मिशन खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. कंपनीचे डायरेक्टर असतील, राठोड सर असतील किंवा अमोल सर असतील, यांच्या माध्यमातून आज मला जी बोलण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल मी सनहेज कंपनी आणि P2V जर्नी या दोघांचंही आभार मानतो. आणि निश्चितच आज शेती क्षेत्रामध्ये जमिनीच्या आरोग्याला फार महत्व आलेलं आहे. भारताच्या दृष्टीने किंवा भारतात शेजारील राष्ट्रांच्याही दृष्टीने चांगलं अन्न तयार करायचं जर असेल तर आपल्याला या मातीकडं, सॉइल आणि मिट्टी या पर्यावरणाने दिलेल्या देणीकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. कारण की जमिनीचं आरोग्य जर आपण आज बघितलं तर आपल्या जमिनीचं आरोग्य खूप खराब होत चाललंय. शेतकरी बांधवांना, आपल्याला जर चांगली जमीन म्हटलं तर त्यामध्ये 25% पाणी असणं गरजेचं आहे, 25% हवा असणं गरजेचं आहे, 45% मूलद्रव्ये जर असतील तर आपल्या जमिनीचं आरोग्य चांगलं असं आपण म्हणतो. पण त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण हे 5% असणं फार महत्वाचं असणार आहे. मग या चांगल्या जमिनी आपल्याकडे राहिल्यात का आता? आपला देशाचा सर्वे सांगतो की दरवर्षी 5% जमिनी खराब होत चालल्या. मग याला कारणीभूत कोण आहेत? तर हे बारकाईनं जर चिंतन केलं जर आपण, तर आपल्याला ज्या सवयी लागल्या, रासायनिक खतांचा वापर, रसायनांचा वापर, सेंद्रिय घटकांचा वापर कमी करणे, जैविक घटकांचा वापर अयोग्य पद्धतीनं करणे, या गोष्टींकडे जर आपण बारकाईने आज जर लक्ष दिलं तर शेतकरी हा जमिनीच्या आरोग्यावरचं काम करतच नाहीये, परंतु उत्पादन घेण्याच्या दृष्टीने हा अनागोंदी कारभार आपल्या देशामध्ये चालू आहे. ऐकू येते का सर्वांना सर? हॅलो, येस सर, आवाज येतोय. येतोय ना? ओके. येस. तर आपल्याला या शेती क्षेत्रामध्ये जर खरंच काही करायचं असेल तर आजची सिच्युएशन खूप चांगली आहे. शेतीमध्ये जर काम करायचं असेल तर निश्चितच आपण काही गोष्टींकडे बघणं फार महत्वाचं आहे. तर चांगली शेती करताना आपल्याला चांगलं शेत असणं गरजेचं आहे. मग चांगलं शेत असणं म्हणजे काय, की तिचे आपण एकदा परीक्षण करणं गरजेचं आहे. जसं मानवाचं हेल्थ आहे तसंच आपल्या जमिनीलाही हेल्थ आहे. त्यामध्ये पाणी धरण्याची क्षमता आहे, अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता आहे, किंवा तिची जडणघडण कशी आहे, पाणी धरण्याची क्षमता किती आहे, न्यूट्रिएंट्स देण्याची क्षमता किती आहे, हे जर आपल्याला जर बघायचं असेल तर निश्चितच आपल्याला माती परीक्षण करून घेणं फार महत्वाचं आहे. आताच्या AI जमान्यामध्ये सॅटेलाइट बेस्ड तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. P2V जर्नी असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा आपल्या देशामध्ये इतरही काही संस्था करतायत, परंतु आज आपल्या या P2V जर्नी मार्फत आपण जे माय सॉइल ऍप काढलंय तर त्या मार्फत आपण वेगवेगळे सॅटेलाइट वापरून आपल्या जमिनीचं निरीक्षण करू शकतो. 100 सेंटीमीटर खोलीपर्यंत मॉइश्चर असन, न्यूट्रिएंट असन, टेम्परेचर असन, या सर्व गोष्टींचं आपल्याला मापन या प्रयोगातून करता येते. आणि याची जर व्हॅलिडिटी जर आपण बघितली तर निश्चितच आपल्याला महाराष्ट्रातून जे हॅकॅथॉन भरतंय, या हॅकॅथॉन मध्ये या प्रोजेक्टला पहिला नंबर मिळालेला. म्हणजे काहीतरी आपल्याला सॅटेलाइट मार्फत तात्काळ जमिनीच्या आरोग्याविषयी जर संदेश भेटत असेल तर आपण का वापरू नये? दररोजच्या किंवा दैनंदिन जीवनातील माती परीक्षणाचा जर आपण विचार केला तर तो सॅम्पल गोळा करणे, सॅम्पलला खड्डा घेणे, 4-5 ठिकाणचा घेणे, तो एकत्र करणे, ही आपली पारंपरिक पद्धत आहे. आणि या पद्धतीनुसार जर आपण जर सॅम्पल गोळा करत बसतो, आपल्या शेताचा एका शेतकरी सॅम्पल घेण्याचं पण कंटाळा करत असतो. मग हा ट्रेंड जर निश्चितच चांगल्या स्वरूपात येत असेल, अॅक्युरसी चांगली देत असेल तर शेतकऱ्यांनी का वापरू नये, हा एक प्रश्न आहे. आणि जमिनीचं जर आरोग्य आपल्याला सुधारायचं असेल तर तिच्यावर थोडा वॉच ठेवणं गरजेचं आहे. आपण शेतकरी बांधवांनो, कृषी दिनाच्या या निमित्ताने निश्चितच आपण आपल्या जमिनीच्या आरोग्याकडे फार काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. बाजारामध्ये निविष्ठाधारक आणि निविष्ठा पुरवठा करणाऱ्यांची खूप संख्या आहे, परंतु आपण आपल्या जमिनीचं आरोग्य जर बघितलं, तिची एकदा तपासणी करा, सॅटेलाइट बेस्ड तपासणी करा,
किंवा आपल्याकडे ज्या सुविधा उपलब्ध आहे त्या सुविधेचा जर आपण योग्य पद्धतीने जर निश्चितच जर वापर केला तर आपल्याला तात्काळ 1 दिवसामध्ये सॉइल हेल्थ कार्ड किंवा डिजिटल हेल्थ कार्ड मिळू शकते. या हेल्थ कार्डवर जमिनीचा सामू दिलेला असतो, विद्युत वाहकता दिली असते, आपल्या जमिनीमध्ये असणारी नत्र स्फुरद पालाचं प्रमाण दिलेलं आहे. दुय्यम अन्नद्रव्याचा जर विचार केला आपण तर कॅल्शियम, मॅग्नेशियम याच्यामध्ये आपल्याला देण्यात येतं. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत झिंक, फेरस, कॉपर, मॅग्नीज म्हणजे इत्थंभूत माहिती आपल्याला या सॉइल डिजिटल कार्ड मधून मिळणार आहे. मग शेतकरी बांधवांनी निश्चितच या संधीचा तात्काळ रिझल्ट देणाऱ्या संधीचा फायदा घेणं फार महत्वाचं असणार आहे. आणि या आधार कार्ड किंवा हेल्थ कार्ड, जमिनीचं आधार कार्ड म्हटलं तरी चालेल याला. मग या आधार कार्डचा उपयोग करून आपण कुठलं पीक घ्यायचंय, कोणत्या सीझनला घ्यायचंय, किती खतांचा वापर करायचा आहे, कोणत्या प्रमाणात पाणी द्यायचं याची इत्थंभूत माहिती आपल्याला सॅटेलाइट इमेजद्वारे आणि रेकॉर्डद्वारे आपल्याला या हेल्थ कार्डवर किंवा डिजिटल कार्डवर मिळणार आहे. निश्चितच आपण या गोष्टीचा अवलंब करण्याची आज गरज आहे. एआयचा जमाना आहे शेतकरी बांधवांना. जर उत्पादन जर वाढवायचं असेल तर आपल्याला आपल्या शेतीचं आरोग्य तर तपासणं फार महत्वाचं आहे. त्या आरोग्याबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा एआय बेस्ड मॉडेल जर आपण तयार केलं तर आपलं उत्पादन वाढीच्या दृष्टीने आणि उत्पादन खर्च कमी होण्याच्या दृष्टीने आपण एकत्रित येऊन काम निश्चितच करू शकतो. म्हणजे जमिनीचं आरोग्य आज काळाची गरज आहे की आपला सर्वे सांगतो की दरवर्षी 5% जमिनी ह्या नापिकीकडे चाललेल्या आहेत. या सर्वेनुसार जर आपण जर बघितलं तर आपल्याला जमिनीचं आरोग्य कळतंय. त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण किती आहे, स्फुरदचं प्रमाण किती आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण तात्काळ आपल्याला भेटतं. मग आपण या माती परीक्षणाचा उपयोग करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे सेंद्रिय घटकांचा वापर असेल, रासायनिक घटकांचा वापर असेल आणि जैविक घटकांचा वापर आपण या पद्धतीने करू शकतो. म्हणजे बाजारामध्ये आपल्या सनेज मार्केटिंग कंपनी सारखंच बाजारामध्ये आपल्याला या कंपनी मार्फत आपल्या शेतीसाठी लागणारी जी जैविक औषध आहे किंवा जैविक निविष्ट आहे, बायोस्टिम्युलंट आहे, याचाही आपल्या कंपनी मार्फत शेतकऱ्यांना पुरवठा होतोय. आणि योग्य पद्धतीने जर पुरवठा जर झाला तर निश्चितच आपल्याला जमिनीच्या आरोग्यावर खूप चांगल्या रीतं काम करता येईल. आपल्या देशाच्या जमिनीकडे जर आज आपल्याला जर बघायचं असेल तर निश्चितच आपण जमिनीच्या आरोग्यावर काम करणं गरजेचं आहे. आपण जमिनीच्या वरती काम करतोय आणि आपला उत्पादन खर्च फार वाढलेला आहे. शेतकरी बांधवांना बघा, कांद्याच्या बाबतीत असेल, ऊसाच्या बाबतीत असेल, फळबागेच्या बाबतीत असेल तर याचा बारकाईने जर आपण जर विचार केला तर आपण साधारणपणे हरित क्रांतीमध्ये 30 ते 40 किलो पासून सुरुवात केली आणि आज आपण एआयच्या जमान्यामध्ये 300 ते 350 किलो जर रासायनिक खत जर वापरत असेल तर आपल्या जमिनीचं आरोग्य खूप घातक होत चाललं. या जमिनीच्या आरोग्याबरोबरच मानवी जीवनावरही विपरीत परिणाम झालेले आहेत. जमिनीचं आरोग्य बिघडत चाललंय, त्याचा पोत खराब होत चाललाय, तिच्यामध्ये क्षारांचं प्रमाण वाढत चाललंय, पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाहीशी झाली आहे, पर्यावरणाचाही ऱ्हास होत चाललाय, तापमान वाढत चाललंय, जमिनीचा कर्ब कमी होत चाललाय, मानवी जीवनावर कॅन्सर असेल, डायबिटीस असेल किंवा इतरही व्याधी, स्किनच्या डिसिजेस वाढत चालले. मग याला एकच पर्याय आहे की आपण आपल्या जमिनीच्या आरोग्यावर काम करणं, रसायनांचा वापर करताना माती परीक्षणा बेस आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढवणं, रासायनिक खताचा जो आपण वापर करताय तो साधारणपणे आज 200 पटीने वाढलाय. तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाशिवाय आपल्याला पर्याय राहिलेला नाही. त्याच्यासाठी आपल्याला ही माती परीक्षण करायचं आणि तात्काळ माती परीक्षण होत असेल तर आपण का करू नये. आणि चांगल्या अॅक्युरेसी बेस जर आपल्याला रिझल्ट येत असेल तर निश्चितच आपण या सॅटेलाइट बेसचाही वापर करणं फार महत्वाचं आहे. आजच्या जमान्यामध्ये भरपूर कंपन्या आपल्या माती परीक्षणासाठी आपल्याला उपलब्ध आहे, परंतु ज्यांचा अॅक्युरेसी चांगली आहे 80-90% पुढे आहे, त्याचबरोबर ग्राउंड ट्रुथिंग फार महत्वाचं असणार आहे. ग्राउंड ट्रुथिंग जर चांगला असेल तर निश्चितच आपल्याला जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे. याप्रमाणे आपण
या डिजिटल सॉइल बेस्ड तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रामध्ये सेंद्रिय घटकांचा वापर किंवा सेंद्रिय औषधं, सेंद्रिय खते, जैविक औषधे याच्यामध्ये जैविक मध्ये जर बोलायचं म्हटलं तर रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, पीएसपी आहे, ॲसिटोबॅक्टर आहे, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर बायोस्टिम्युलंट्स आहे. या सर्व गोष्टींचा जर आपण वापर जर केला तर निश्चितच आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारता येईल. शीत सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जमिनीचा जर सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर आपल्याला रसायनावाचा डोस कमी करता येणार आहे. रसायनावाचा डोस कमी झाला तर निश्चितच आपल्याला विषमुक्त शेतीकडे जाता येणार आहे. शेतकरी बांधवांनो, विषमुक्त शेती किंवा सेंद्रिय शेती ही आजची काळाची गरज आहे. कारण को आपल्याला प्रत्येक मानवाचा जर आपण बारकाईने जर विचार केला तर आपण जेवढं कमवतो तेवढं आज आपण मेडिकल इंडस्ट्रीज मध्ये खर्च करतो. मग चांगलं उत्पादन घ्यायचंय, चांगलं शेतकऱ्यांकडून उत्पादन करून घ्यायचंय तर याच्यासाठी आपल्याला एकत्र येण्याशिवाय पर्याय राहील. शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना वारंवार प्रोत्साहित करणं गरजेचं आहे आणि निश्चितच सनेज ही कंपनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहित करत आहे ते मला आता जाणवते. जवळजवळ 1000च्या वरती शेतकरी आज जॉईन आहेत. निश्चितच आपल्याला जमिनीच्या आरोग्यावर काम करायचं आहे. जमिनीच्या आरोग्यावर जर काम करायचं असेल तर आपल्याला तिची माती परीक्षण करून घेणं फार महत्वाचं आहे. या माती परीक्षण आधारीवर आपल्याला सेंद्रिय खत किती वापरणे गरजेचं आहे, रासायनिक खतांचा वापर किती करायचा आणि जैविक खतांचा वापर आपण किती करायचा हे तंत्र आपल्याला मिळणार. त्याचबरोबर या सॅटेलाइट बेस्ड मॅपिंगवर आपल्याला साधारणपणे 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला एक रिवाइज शेड्यूल आपल्या जमिनीच्या आरोग्यानुसार, पाण्याच्या सोर्सनुसार, टेम्परेचरनुसार आपल्याला एक पॅकेज मिळणार आहे किंवा मार्गदर्शक तत्व मिळणार आहे. या मार्गदर्शक तत्वांचा जर आपण योग्य पद्धतीने जर अभ्यास केला, वापर केला तर निश्चितच आपल्याला जमिनीच्या आरोग्यावरही खूप चांगलं काम करता येईल. आपला वाढलेला उत्पादन खर्च कमी करता येईल आणि उत्पादन खर्च जर कमी झाला तर आपलं उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी बांधवांनो मदत होत असते. निश्चितच आज आपल्याला कंपनीचे डायरेक्टर्स आहेत, मेन डायरेक्टर्स आहेत, मार्केटिंग डायरेक्टर्स आहेत, त्याचबरोबर आमचे मित्र पंकज जाधव साहेब आहेत, B2B जर्नी, आमचे पार्टनर्स किंवा आमचे मार्गदर्शक मेयर साहेब आहेत. यांच्या माध्यमातून आपण एक सॅटेलाइट बेस्ड सॉइल मॅपिंग अँड ऍडवायझरी सिस्टीम डेव्हलप करतो आणि ती आता फायनल स्टेजला आहे कारण तिला महाराष्ट्रभर मान्यता मिळालेली आहे. कृषी हॅकॅथॉन मध्ये ह्या प्रोजेक्टला सॉइल मॅपिंगला 1 नंबरचा प्रोजेक्ट म्हणून मान्यता मिळालेली आहे. निश्चितच शेतकरी बांधवांनी या नवीन एआयच्या जनरेशन मध्ये अशा तंत्रज्ञानाचा जर योग्य पद्धतीनं, योग्य समुदेशाने, मार्गदर्शनाने जर अभ्यासपूर्वक वापर जर केला तर शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल, उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यामध्ये एक आर्थिक स्थैर्य निर्माण होण्याच्या दृष्टीने आपण सर्व एकत्रित येऊन काम करूया. शेतीच्या किंवा सेंद्रिय शेतीबद्दल किंवा माती परीक्षणाबद्दल अजूनही काही शंका जर असतील तर आपण निश्चितच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी योगेश यादव, मृदशास्त्र विषय तज्ञ, ग्रामोटी मंडळ, कृषी विज्ञान केंद्र. निश्चितच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण सदैव उपलब्ध असू. काही प्रश्न असेल तर आपण आता विचारू शकता. थैंक यू सो मच योगेश यादव सर, आपने काफी अच्छा आज मार्गदर्शन किया हमारे फार्मर बंधुओं का और निश्चित तौर पर आपका जो अनुभव है, जो आपका एक्सपीरियंस है इतने सालों का कृषि विज्ञान केंद्र में, आप सॉइल के स्पेशलिस्ट माने जाते हैं, तो निश्चित तौर पर सनेज फैमिली को ये बहुत ही बड़ा योगदान आपका माना जाएगा और बहुत ही आपका इम्पोर्टेंस है हमारे यहाँ पर सनेज फैमिली के अंदर की, जो कि आज की खेती बाड़ी की जा रही है, सोइल के ऊपर जो काम किया जा रहा है, निश्चित तौर पर काफी अच्छा आप काम कर, उसका फायदा हमारी टीम, हमारे लीडर्स, हमारे फार्मर्स भी यहाँ पर लेना चाहेंगे. तो दोस्तों, ये थे हमारे योगेश यादव सर, जो कि कृषि विज्ञान केंद्र नारायणगांव में पदस्थ है और काफी अच्छा सॉइल के ऊपर काम कर रहे हैं. नेक्स्ट हमारे स्पीकर है, उनके बारे में मैं बात करूंगा. तो उनको बुलाने से पहले उनका एक छोटा सा वीडियो है, मैं वो प्ले करना चाहूंगा आपके सामने.
उसको जो हमारा वीडियो है उसको हम एंजॉय करेंगे। सॉइल टेस्टिंग वाया सॅटेलाइट. आता आपण सॉइल टेस्टिंग हे लॅबमध्ये नेतो आणि मग त्या सॉइलमध्ये मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स कशा प्रकारे आहेत याचं टेस्टिंग करतो आणि त्यात जी डेफिशियन्सी असेल ते आपलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सचा वापर करून किंवा पद्धतींचा वापर करून आपण ते त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. आता जे मॉडेल आमच्या समोर आलं त्याच्यामध्ये थेट सॅटेलाइटच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीची जी काही माहिती आहे त्याचा सातबारा आहे तो फीड केला तर सॅटेलाइट करेक्ट त्या ठिकाणी लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा उपयोग करून आणि त्याच्या मातीचं परीक्षण करून सॉइल हेल्थचं कार्ड त्याला देतोय. म्हणजे किती गोष्टी वाचल्या, किती श्रम वाचले. अर्थात मी त्यांना विचारलं की लॅबोरेटरीमध्ये आपण करतो त्याच्या किती टक्के तुम्ही आता तुमचा रिझल्ट आलेला आहे. सध्या तो 72-75% आला आहे. अजून थोडं त्यांनी मॉडेल ट्रेन केलं तर तो 85-90% येईल आणि 90% तो जर आला तर मला असं वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकू. आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात किती आपण 80 कोटी सॉइल हेल्थ कार्ड देतो. 80 कोटी सॉइल हेल्थ कार्ड आणि दर 2 वर्षांनी ते द्यायचे आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं तंत्रज्ञान जर नीट विकसित झालं आणि पुढच्या काळामध्ये ग्राउंड ट्रुथिंग करताही कुठल्याही मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला 100%, 50% ग्राउंड ट्रुथिंग करायची आवश्यकता नाही. आपल्याला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेलच हे सांगेल की तुम्ही कुठे आणि किती ग्राउंड ट्रुथिंग केलं पाहिजे. ते जर आपण केलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि या सॉइल हेल्थ कार्डमुळे उत्पादन आणि उत्पादकता दोन्ही वाढवता येईल आणि उत्पादन खर्च हा आपल्याला कमी करता येईल. हे अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. तो दोस्तों ये थे जिनके अभी हमारे जो नेक्स्ट स्पीकर आ रहे हैं उनके बारे में उनका एक फोटो भी शेयर करता हूं जिनका उनको हमारे जो मुख्यमंत्री है उनके हाथों में यहाँ पर सम्मानित भी किया गया. श्री पंकज जाधव साहिब, पंकज जाधव सर माई सॉइल डिजिटल सॉइल टेस्टिंग सिस्टम के संस्थापक हैं. कृषि डिजिटलीकरण के क्षेत्र में एक दूरदर्शी उद्यमी के रूप में जाने जाते हैं. वे COEP विश्वविद्यालय के टॉपर रहे हैं तथा सप्लाई चेन मैनेजमेंट में 23 सालों का अधिक अनुभव रखते हैं. वे एक अनुभवी बिजनेस कंसल्टेंट हैं और वर्तमान में एग्रीकल्चर डिजिटलाइजेशन के विषय के ऊपर PhD कर रहे हैं. उन्होंने विश्व के अग्रणी ERP संस्थाओं में कार्य किया है तथा 10 से अधिक देशों में काम करने का और रहने का अनुभव प्राप्त किया है. हाल ही में आयोजित पुणे में एग्री हैकेथॉन 2026 में उनको एक माई सॉइल टेक्निक के ऊपर प्रथम पुरस्कार भी हमारे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस के हाथों सम्मानित होने का गौरव प्राप्त हुआ है. तो आज दोस्तों सने डिजिटल सॉइल हेल्थ कार्ड लॉन्चिंग के इस विशेष कार्यक्रम में डिजिटल सॉइल टेस्टिंग, एग्री डिजिटलीकरण और स्मार्ट खेती के भविष्य पर अपने बहुमूल्य विचार साझा करने के लिए मैं यहाँ पर इन्वाइट करता हूँ मिस्टर पंकज जाधव सर. प्लीज वेलकम सर. नमस्कार. आवाज येतोय माझा? येस सर. येस सर. सर्वप्रथम जय जवान जय किसान. महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता जेवढे स्पीकर होते, डॉक्टर यादव सर असतील, मोल सर असतील, त्यांनी काय सांगितलं की आपली मृदा आजारी आहे, आपली जमीन आजारी आहे. आपल्या जमिनी आजारी असल्यामुळे आपल्याला त्या जमिनीचं परीक्षण करणं गरजेचं आहे. आता सर्वात प्रथम मी माझ्या 2 शब्दांमध्ये एवढं सांगतो की हे होतं कसं, हे चालतं कसं. लोकांना विश्वास पटत नाही. आपण सेलिब्रेट करतो, आपण टाळ्या वाजवतो की आकाशामध्ये भारताने 150 सॅटेलाइट पाठवले, भारताने 200 सॅटेलाइट पाठवले. बरोबर. तर या सॅटेलाइटचा उपयोग आपल्या कृषी क्षेत्रामध्ये नक्कीच होतं. महाराष्ट्र सरकार हे इतकं अग्रणीय सरकार आहे ज्यांनी AI इन ॲग्रिकल्चर नावाचं एक सेपरेट डिपार्टमेंट चालू केलंय आणि या डिपार्टमेंटचा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे. मी डॉक्टर राठोड सर, अमोल सर यांना एक हार्दिक
अभिनंदन देतो की महाराष्ट्र सरकारने चालू करायच्या आधी सनेजनी याचं महत्व समजलं आणि सनेजनी याला लॉन्च केलं. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे चातकाला जशी पाऊस येण्याची वाट बघतो आणि पाऊस आला की प्रथम पाण्याचा थेंब तो टिपतो, त्याचप्रमाणे सनेजनी ते हेरलंय आणि त्यांचा जो मिशन त्यांनी अंगीकृत केला आहे, जो मिशन 5-6 वर्षापासून तुम्ही सर्व मिळून राबवताय, सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर, आणि आपल्या शेतीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी योग्य अन्न भेटलं पाहिजे, आरोग्य त्यांचं चांगलं राहिलं पाहिजे, याच्यासाठी जर तुम्ही धडाडीचे प्रयत्न करतायत, त्याच्यामध्ये हा एक अजून मानाचा तुरा. हा तुरा काय आहे तर सॉइल हेल्थ कार्ड. या सॉइल हेल्थ कार्डच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याला त्यांचे निर्णय घेता येईल. जसं यादव सर म्हणाले की आपला उत्पादन खर्च कमी होईल. उत्पादन खर्च कमी होईल म्हणजे नक्की काय होईल तर फायदाच फायदा होईल, नफा जास्त होईल. आणि अननेसेसरी जे आपण रासायनिक खतं टाकतो सनेजच्या माध्यमातून, सनेजचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते नक्की विकण्यास याच्यात मदत होईल. दुसरं गोष्ट अशी आहे की बराच आम्ही जवळपास 1.5-2 महिने एक सर्वे केला. जे तुमच्यासारखे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना एक प्रश्न येतो की सर आमच्याकडे प्रॉडक्ट 4 आहे पण शेतकऱ्याला नेमकी द्यायचं कसं. आणि त्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टर आपला अप्रोप्रिएट बरोबर जे इंजेक्शन देतो, बरोबर जे औषध देतो, तेच रिकमेंडेशन हे आपल्या सॉइल हेल्थ कार्डने जाणार आहे. योग्य मार्गदर्शन, योग्य प्रॉडक्ट, जमिनीमध्ये योग्य गोष्ट जाणार आणि जमिनीमधलं जे पीक येणार ते पण एकदम जे पण आपल्या खतांनी भरलेलं असणार. एक्झाम्पलसाठी आपण पालक जर घेतली, हिरवीगार टुमदार पालक दिसते, पण त्या पालकमध्ये आयर्न आहे का हो? जमिनीतच नाही तर पालकमध्ये कुठून येणार? पालकात नाही तर आपल्या रक्तात कुठून येणार? त्यामुळे याचं खूप महत्व आहे आणि या सर्व मिशनमध्ये तुम्ही साथ दिली याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम राठोड सर, तुम्ही हे हेरलं आणि सनेजच्या माध्यमातून पूर्ण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचेही खूप धन्यवाद. काल मी एका मोठ्या फंक्शनला होतो. व्हेजिटेबल, एक सेकंड, त्याचं नाव मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो. त्याचं नाव आहे इंडो व्हेजिटेबल डेव्हलपमेंट असोसिएशन. त्याच्यामध्ये जवळपास 1.5 लाख शेतकरी जमा झाले आहेत. स्मार्ट विलेजच्या अंतर्गत ही योजना चालते, परंतु त्यांना माहीतच नाहीये की आपल्या जमिनीचं आरोग्य काय आहे. त्यांनीही ते IAS ऑफिसर, 2-3 IAS ऑफिसर होते, डेव्हलपमेंट ऑफिसर्स होते, यांनी सर्वांनी अप्रिशिएट केलं आणि आता जो व्हिडिओ दाखवला आपल्या चीफ मिनिस्टर फडणवीस साहेबांनीही अप्रिशिएट केलं. मग आपण का नको? आपण याच्यात पुढाकार घ्या, अग्रणीय राहा आणि आपल्या शेतकऱ्यांना मदत करा. राहिली गोष्ट टेक्नॉलॉजी कशी चालणार, काय चालणार, सिस्टमॅटिकली सोपं कसं होणार, ज्याप्रमाणे अमोल सरांनी दाखवलं, एक छोट्याशा लिंक मध्ये आपल्याला तो डेटा गोळा करायचा आहे. त्या फक्त शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभं राहून एक बटन दाबायचं आणि त्याचं लॅंजिट्यूड लॅटिट्यूड जे त्याचं पिन, लोकेशन पिन येणार आणि ती पिनच्या माध्यमातून जे तंत्रज्ञान आम्ही डेव्हलप केलं आहे, जे पूर्ण महाराष्ट्र त्याचा टाळ्या वाजवतोय, ते आपल्या शेतकऱ्यांना आपण नक्कीच दिलं जाणार. जसं सांगितलं अमोल सरांनी, आता सध्याला 12 ते 24 तास येत आहे. हा दिवस दूर नाही, 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला त्या शेताचा रिझल्ट येणार. विचार करा, ज्या ठिकाणी मला एक 1.5 महिना लागतो सॉइल टेस्टिंग, सॉइल हेल्थ कार्ड घेऊन येण्यासाठी, ते जर मला 5 मिनिटं किंवा 1 दिवसात जर भेटत गेलं, मी किती पटापट माझे निर्णय घेणार. टोमॅटो लावायचा की भेंडी लावायची की गाजर लावायचं की काय लावायचं, याचे निर्णय किती फटाफट होतात. आज काय होतं, शेजारच्याला विचार, अरे तुम्ही काय लावलंय? टमाटे लावले. अरे आपण पण टमाटे लावा, चला सगळे टमाटे लावा. अरे पण आपल्या मातीत ते होतं का? आपली माती वांग्यासाठी जमलेली आहे, टोमॅटो तर मागच्या सीझन मध्ये झाले होते. ह्या निर्णयाला सक्षम बनवण्यासाठी, शेतकऱ्याला सक्षम बनवण्यासाठी आपल्याला हे खूप गरजेचं आहे आणि तेच आपल्या राठोड सरांनी हेरलं. अमोल सरांनी त्याला सपोर्ट दिला आणि आपण त्याला पुढे घेऊन जाऊ. येत्या काळामध्ये समाधान सर याचे ट्रेनिंग सेशन घेतील.
हार्डली काही आम्ही व्हिडिओ रिलीज करूया की कशा पद्धतीने हे सॉइल टेस्ट कार्ड तुम्ही करणार, तुमच्या ज्या डिस्ट्रीब्युटर ऍप आहे त्या ऍप मधून कसं तुम्ही प्लेस करणार रिक्वेस्ट, आणि ते रिक्वेस्ट तुम्हाला कशा प्रकारे भेटणार याचं पूर्णपणे डिटेल सेशन, क्विक व्हिडिओज हे सगळे तुम्हाला लवकरात लवकर पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जास्त दूर नाहीये, 2-3 दिवसातच तुम्हाला हे सगळं तुमच्या मोबाईलमध्ये असेल. तर हे सगळं झाल्यानंतर ज्याप्रमाणे अमोल सरांनी सांगितलं की पीव्ही आणि हे तर मला जास्त कळत नाही, परंतु मला आता कळायला लागले. आणि ज्या पद्धतीने तुम्ही एवढा 1000 लोक जॉईन झालेत, ऑनेस्टली म्हणजे मी खरं खरं सांगतो की तुमची जी ताकद बघितल्यावर मला स्वतःला हुरूप आलंय की आपण खरंच रिव्होल्युशन आणू शकतो. आणि जे तुम्ही सर्वांनी मिशन हाती घेतलेलं आहे आपल्या सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर, आणि त्याच्यात अजून एक जोड लावलेला आहे की सेव्ह हेल्थ. काल परवाच आम्ही डॉक्टर साहेबांना आम्ही बोलत होतो, त्यांनी सांगितलं अरे कॅन्सरचे एवढे पेशंट्स वाढलेत, म्हणजे जैविक आपलं ऑर्गॅनिक रसायनाची खूप गरज आहे, परंतु ती कशी द्यायची काय द्यायचं हे पूर्णपणे डिसिजन पॉवर आपल्याला या सॉइल हेल्थ कार्डनी भेटणार आहे. तुमचा जास्त वेळ घेत नाही, मला माहिती आहे जेवणाच्या आधी तुम्हाला राठोड सरांना ऐकायचं आहे. डेफिनेटली नेक्स्ट स्पीकर राठोड सर असतील. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी नक्कीच अवेलेबल आहे राठोड सरांच्या माध्यमातून. सांगा, आपण वेगवेगळे पुढे ट्रेनिंग सेशन्स घेऊ. पुन्हा एकदा जवान जय किसान. ही काळी आई धनधान्य देई, आणि आपल्याला या काळ्या आईला वाचवण्याचं मिशन आहे. काळी आई वाचली तरच आपण सर्व वाचू, तरच आपण पुढे सर्व सुदृढ राहू. धन्यवाद. थैंक यू सो मच पंकज यादव सर, आपने काफी सरल शब्दों में डिजिटल सॉइल हेल्थ कार्ड का इम्पोर्टेंट जानकारी दी है, और निश्चित तौर पर हम आने वाले समय में जो भी इसका ट्रेनिंग प्रोग्राम है हम रखेंगे, बिल्कुल पूरी जानकारी उसकी दी जाएगी. दोस्तों, आज हम सभी ने समझा कि सॉइल टेस्टिंग केवल एक प्रोसेस नहीं है, बल्कि हमारे किसानों का उज्जवल भविष्य की एक नींव है. अगर मिट्टी स्वस्थ होगी तो फसल अच्छी होगी, फसल अच्छी होगी तो किसान मजबूत होगा, और किसान मजबूत होगा तो देश मजबूत होगा. तो यही सोच लेकर सनेज लगातार काम कर रहा है. जो किसी कंपनी ने नहीं कर दिखाया वो सनेज ने कर दिखाया है. सनेज ऑर्गेनिक फार्मिंग के अंदर एक रिवोल्यूशन लेकर आ रहा है डिजिटल प्लेटफॉर्म के माध्यम से. तो सेव सॉइल, सेव फार्मर और सेव नेशन, ये हमारा नारा है. तो दोस्तों, सिर्फ एक सॉइल टेस्टिंग नहीं बल्कि एक मिशन की शुरुआत हो चुकी है. किसानों को स्मार्ट, डिजिटल और साइंटिफिकली स्ट्रांग बनाने का मिशन है, और इस मिशन के पीछे जो विजन, जो डेडिकेशन, जो कमिटमेंट है, उसका पूरा श्रेय जाता है हमारे विजनरी फाउंडर एंड मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर छगन राठौड़ सर को. आज मैं बड़े सम्मान के साथ आमंत्रित करना चाहता हूं उस व्यक्तित्व को जिसकी सोच ने सनेज को सिर्फ एक कंपनी नहीं बल्कि एक मूवमेंट, एक मिशन बना दिया है. सेव सॉइल, सेव फार्मर को आगे लेकर वो बढ़ रहे हैं. वो कितने सारे किसान भाइयों को मदद कर रहे हैं, हमारे काली आई को बचाने के लिए, हमारी धरती माता को बचाने के लिए. सेव सॉइल, सेव फार्मर के नारे के साथ में हम आगे बढ़ रहे हैं. ये हमारा मिशन है, और निश्चित तौर पर हमारे जो फाउंडर एनएमडी है वो भी फील्ड पे जाते हैं, वो भी एग्रीकल्चर के अंदर काफी इंटरेस्ट लेते हैं. जब उन्होंने हमारे फार्मर्स की समस्या को देखा, उनका जो उत्पादन कम होता उसको समझा, उनको खर्चा ज्यादा होता उसको समझा, तो उन्होंने ऑर्गेनिक फार्मिंग की शुरुआत करना चालू कर दी. तो निश्चित तौर पर ऐसे हमारे एमडी सर है, लास्ट सेशन हमारे एमडी सर करेगा. तो आप सभी लोगों की तालियों की गड़गड़ाहट में मैं यहाँ पर इन्वाइट करना चाहता हूँ डॉक्टर छगन राठौड़ सर, मैनेजिंग डायरेक्टर एंड फाउंडर सनेज कंपनी प्राइवेट लिमिटेड. प्लीज वेलकम सर. लेकरा सर, मेरी आवाज आ रही है? यस सर. यस 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 यस. सगळ्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी माफी मागेल कारण मी ऑन दी वे आहे, आणि ज्या ठिकाणावर बोलतो मी आता ते आहे अंबाजोगाई. तर सगळ्यात पहिले लेकरा सर आपका भी धन्यवाद, अमोल सर आपका भी धन्यवाद. आणि आज कृषी दिनाच्या आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना सनेज परिवाराकडनं आणि माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आज 1 जुलै डॉक्टर डे पण आहे, त्यामुळं सनेज ऑर्गनायझेशन जे काम करतं ते हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. तर आपण ज्या डॉक्टर फील्ड वरती काम करतो, मला वाटतं डायरेक्ट सेलिंग मधलं हे पहिलं ऑर्गनायझेशन आहे जगातलं जे पूर्ण डॉक्टर टीम सोबत, एथिकल डिव्हिजनच्या प्रोडक्ट सोबत, त्याचबरोबर पंचकर्मा सेंटरला घेऊन काम करणारं हे पहिलं ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो. आज जर बघितलं तर डॉक्टर डेच्या माझ्या सगळ्या डिस्ट्रीब्युटर आणि सगळ्या युजर्सला खूप खूप
त्यांचं अभिनंदन. त्याचबरोबर जर बघितलं तर आज जो काही 1 जुलै दिवस आहे तो स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी करतो आपण. मी विनम्र अभिवादन करतो जयंतीनिमित्त. मित्रांनो, आज या 1 जुलै कृषी दिनानिमित्त सनेज परिवाराकडनं आपण आज रोप लागवण, त्याचबरोबर पेरणीचा पहिला दिवस आणि त्याचबरोबर स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी कृषी विद्यालय, कृषी कॉलेज जो आपला आहे, ऍग्रिकल्चर कॉलेज ऑफ अंबाजोगाई, इथं आपण प्रोग्राम साजरा केला. उद्या तुम्हाला त्याचे फोटोज आणि व्हिडिओज येतील. जवळपास सगळे विद्यार्थी, कॉलेजमधले सगळे स्टुडंट अवेलेबल होऊन आज आपण झाडाची लागवण केली. माझी 5 मिनिटाची स्पीच असेल, जे मला तुम्हाला अगदी मनापासून मांडायचंय. पहिलं म्हणजे जर बघितलं तर एल निनो ज्याबद्दल आपण बोलतोय, आज त्याला आम्हाला तोंड द्यायचंय. आम्हा शेतकऱ्यांना दमीनं आणि धीरीनं याला पुढे जायचंय. सगळ्यामध्ये त्रासाचा कुठला व्यक्ती असेल या जगामध्ये तर तो आमचा शेतकरी आहे, आणि तो म्हणजे सगळ्यांचा पोशिंदा. त्याला कधी भावाच्या चढउताराला, त्याला कधी मार्केटला, त्याला कधी निसर्गाला, तर या सगळ्या गोष्टीला पुढे कोणाला जावं लागत असेल तर तो शेतकरी बांधव आहे. पण एक अभिमानानं सांगावं वाटतं, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून पण, या सगळ्या गोष्टीला कणखर पद्धतीनं फाईट करणारा जो कोणी असेल या जगामध्ये तो म्हणजे शेतकरी आहे. तो कधी रडत बसत नाही. म्हणून या सावटाला सुद्धा आम्हाला चांगल्या ताकदीनं आणि धीरीनं पुढे जायचंय. आज शेतकरी विचारवान आणि धैर्यवान होत. आज टेक्नॉलॉजीला सुद्धा आपण पुढे घेत चाललेलो आहे. आज जर बघितलं तर या सेशन मध्ये बोलण्याच्या आधी मी धन्यवाद मानेल जे आपले नारायणगावचे केव्हीकेचे आज सायंटिस्ट आपल्याला उपलब्ध झाले आणि सुंदर मनोगत, सुंदर स्पीच सरांनी मांडलं आणि सरांचं योगदान आपल्याला आयुष्यभर लागणार आहे. एवढं सुंदर विचार सरांनी मांडलं. त्यामुळं यादव सरांचं अगदी मनापासून मी सनेज परिवाराकडनं त्यांचं धन्यवाद अदा करतो. त्याचबरोबर पंकज जाधव सर, सरांच्या टेक्नॉलॉजी सरांच्या कर्तृत्वाबद्दल जेवढं मी बोलावं तेवढं कमी पडेल. आज पंकज सरांनी ज्यावेळेस ही टेक्नॉलॉजी आम्ही डिस्कस केली तर पहिल्यांदा म्हटलं, सर ही डायरेक्ट सेलिंग मध्ये भारतामध्ये फक्त आमच्या सनेजच्या डिस्ट्रीब्युटरलाच पाहिजे, बाकी कोणालाच नाही पाहिजे. आणि ते कमिटमेंट करून आपण आज त्याचं लॉन्चिंग केलं. मित्रांनो, आज सरांनी एका वाक्यामध्ये सांगितलं की डिजिटलचं युग आहे. साधारणतः जमिनीवरती, शेतीवरती जा, 4 कोपऱ्याची माती आणा, 4 कॉर्नरच्या माती जमा केल्यानंतर मधातली माती आणा. तो 1.5 फूट खड्डा खणायचा, तो 1 फूट खड्डा खणायचा. शेतकऱ्याला कधी एवढं वेळ आहे? आणि पंकज सरांनी फार सिंपल भाषेमध्ये सांगितलंय, त्याला पेरणी करायची असं 3 दिवसामध्ये, रिपोर्ट मिळतो 1.5 महिन्यामध्ये. त्यांनी कधी लागवण करायची? आणि या सगळ्या गोष्टीला विचार करून आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला कमी त्रासामध्ये काय देता येईल असं एक तंत्रज्ञान आज तुमच्यासाठी, आज तुमच्या सेवेसाठी या सनेज परिवाराने आपल्या लॉन्च केलेला आहे. हा जर बघितलं तर सनेज सॉइल हेल्थ कार्ड हा का आणला आपण, तर एक ट्रेनिंग सिरीज काढली आपण मागच्या महिन्यात. सगळ्यांनी अटेंड केलं असेल. मी संभाजीनगरला होतो, अहिल्यानगरला होतो, नाशिक शहरामध्ये होतो. जवळपास 300 शेतकरी आज आपल्यासोबत त्या सेशनला अटेंड केलं होतं. मी एकच विचारलं की जर मी आजारी असेल, जर माझ्या शरीरामध्ये काही मला दुखत असेल तर मी कुठं जातो? डॉक्टरकडे जातो, क्लिनिकमध्ये जातो. क्लिनिकमध्ये गेल्यानंतर कुठलाही तज्ञ जर असेल, डॉक्टर जर असेल, तो इमिडिएटली आपल्याला औषधी देत नाही किंवा आपल्याला इंजेक्शन देत नाही. तो पहिले काय करतो? आपल्याला काय दुखतं ते विचारतं आणि आपल्याला पहिले सजेशन देतं की साहेब तुम्ही तुमचा टेस्ट रिपोर्ट करून घ्या. आपण टेस्ट रिपोर्ट त्यांच्या समोर देतो आणि रिपोर्ट नुसार ती व्यक्ती आपल्याला डॉक्टर इंजेक्शन देतं, सलाईन लावतं किंवा कुठलं तरी मेडिसिन देतं. विदाउट टेस्ट रिपोर्ट तो आपल्याला ना कुठली मेडिसिन देत, ना इंजेक्शन देत. पण माझा शेतकरी बांधव काय करतो? बाजूवाल्यांनी जर 5 गुणी डीएपी टाकली तर हा म्हणतो माझा पीक बेस्ट आलं पाहिजे आणि हा 7 गुण्यात तिथं डीएपी टाकतो. दुसरं 3 गुणी त्यांनी जर युरिया टाकला असेल तर त्यांनी 3 टाकलं, त्याचं एकदम हिरवळीचं आणि एकदम कसदार असं पीक दिसायला लागलं तर हा 5 गुणी टाकतो. सनेजने तुमच्यासाठी काय उल्लेख केला इथं माहितीये का? हे लॉन्च करण्याचा उद्देश काय? तर सनेजचा जो मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर म्हणजे काय? पहिलं शेत जमिनीला वाचवायचंय, काळ्या आईला वाचवायचं केमिकल आणि फर्टिलायझर पासून. आणि त्यावरती आपण मागील 5 वर्षापासून काम करतो. नुसतं बोलत नाहीये, नुसतं प्रसार करत नाही, नुसतं प्रचार करत नाही, तर प्रसार आणि प्रचार या दोन्ही गोष्टीला आपण सोबत घेऊन चाललो आणि ते पण ऍक्शनच्या सोबत. आज जर बघितलं तर साधारणतः जी काही ट्रीटमेंट आपण शेतजमिनीमध्ये करणार आहे ते मेडिसिन
जे देतोय त्याचा खर्च कमी झाला पाहिजे. पहिला उद्देश सनेजचा काय की माझ्या शेतकरी बांधवांच्या खिशाला पहिले झळ कमी बसली पाहिजे. जे काही आपण पीक घेतो याचा उत्पादन खर्च जो आहे ना तो कमी झाला पाहिजे. मग कसं कमी होऊ शकतं तर सॉइल हेल्थ कार्ड. सॉइल हेल्थ कार्ड तुम्हाला सांगणार की एक्झॅक्ट तुम्हाला या जमिनीमध्ये काय टाकायचंय आणि काय टाकायची गरज नाहीये. म्हणजेच काय तुमचं जे काही पॉकेट मनी आहे, तुमचं जे उत्पादन खर्च आहे त्याला आपण सेव्ह केलं. म्हणजे माझा शेतकरी बांधव पहिलेच एक बेनिफिट मध्ये आला. दुसरं बेनिफिट काय की जे साधारणतः आपण सॉइल हेल्थ कार्डच्या माध्यमातून तुम्हाला टेस्ट रिपोर्ट दिली तर ते फक्त रिपोर्ट देऊन पाठवणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी आता शेतकरी जाणार, त्याची सॉइल टेस्ट करणार, वेट करणार, माती किती आणून सगळं करणार, पण त्याला ट्रीटमेंटला कुठं जायचंय, कुठल्या तरी दवाखान्याकडे, डॉक्टरकडे जायचंय. सनेज तुम्हाला तुमची टेस्ट रिपोर्ट देणार, काही मिनिटांमध्ये देणार. त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्हाला एक अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मेडिसिन अवेलेबल करणार जे टोटल जैविक असेल आणि त्यामधनं तुमच्या जमिनीला दुरुस्त करता करता, तुमच्या प्लांटला मजबूत करता करता तुम्हाला प्रोडक्शन ग्रोथ मध्ये आणणार. पहिलं मिशन काय, तुमची कॉस्टिंग कमी झाली पाहिजे. दुसरं तुमचं प्रोडक्शन ग्रोथ झालं पाहिजे. प्रोडक्शन ग्रोथ बरोबर त्याची क्वालिटी सुद्धा मेंटेन झाली पाहिजे. आणि मित्रांनो सांगायला आवडेल की मी आज चौथा दिवस आहे माझा. मी आता इथं पोहोचलो अंबाजोगाईमध्ये आज सकाळच्या प्रोग्रामसाठी. पण जर बघितलं तर परवाला मी कुठे होतो, तर परवाला मी होतो आपला राऊरी कृषी विद्यापीठच्या म्हणजे राऊरीच्या बाजूला मला वाटतं लोंढे वस्तीवरती जे आमचे फार्मर होते, मला वाटतं नानासाहेब लोंढे यांच्या फार्म वरती 250-200 शेतकरी, मिनल मॅडम आणि सगळी टीम तिथं होती, विद्या मॅडम होत्या. आणि या सगळ्या टीमच्या माध्यमातून डाळिंब पिकावरती तिथं प्रात्यक्षिक होतं. नानासाहेबांनी मला तिथं उल्लेख करून सांगितलं सर याचं कॉस्टिंग कमी झालं. दुसरं या पूर्ण आजूबाजूच्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर डाळिंब आणि याचं खर्च आणि याचं उत्पादन. अजून त्यांनी एक मला सांगितलं सनेज जिथे प्रोडक्ट यूज झाले म्हटले सर, तर या बागेमध्ये नॅचरली मधुमाशी जी आहे ना, मधुमक्खी जी आहे ना, ही नॅचरली तिथं निर्माण झालेली म्हटले, आलेली आहे तिथं. मला म्हणायचं काय, जे हेवी डोस केमिकल फर्टिलायझर आपण वापरत गेलो ना मागील 25 वर्षापासनं 20 वर्षापासनं, तर जैविक किडी आणि जैविक मित्र याला आम्ही पार लांब करून टाकलेलं आहे. मग तो गांडूळ असू देत किंवा मधमाशी असू देत, कुठं आपल्याला डोळ्याने दिसत नाही. म्हणून नानासाहेबांनी मला सांगितलं सर बाजूच्या केमिकलच्या प्लॉटवरती डाळिंबमध्ये मधमाशांच्या पेटी आणून तिथं शेतकरी ठेवतो की परागीकरण झालं पाहिजे. पण आज केमिकलचा हेवी डोस असल्यामुळे मधमाशी त्याच्यावरती येत नाही. पण सनेजच्या प्रोडक्ट जिथे यूज झाले त्या बागेवरती मधमाशीचा आज जर बघितलं तर तिथं पूर्ण भुंगाव होता. म्हणजे सनेज तुमची काळजी घेता रिपोर्टच्या माध्यमातून तुम्ही शेत जमिनीला कुठपर्यंत आजारी केला, त्या आजारापासून बाहेर काढण्यापर्यंत सनेज तुम्हाला काय करतं, एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आणि ऑर्गॅनिकच्या सगळ्या औषधीच्या माध्यमातून तुम्हाला त्या शेत जमिनीचा आजार पण दूर करतं, प्रोडक्शन ग्रोथ करतं, प्रोडक्शन क्वालिटी करतं. आणि जो पुढचा मिशन आहे ना मित्रांनो, ती मी तुम्हाला आज मांडणार आहे, तो म्हणजे काय, शेतकरी कधी वाचेल. माझा परत एक लाईन लक्षात ठेवा मित्रांनो, आज शेतकरी कधी वाचू शकतो, शेतकरी तेव्हाच वाचू शकतो ज्या वेळेस सुज्ञपणे एक उघड्या डोळ्याने शेतीला शेती न समजता त्याचा कारखाना समजणे, त्याचे प्रोजेक्ट समजणे किंवा तो त्याचा एक व्यवसाय आहे, तो 4 एकरचा एक प्लॉट नाहीये तर 4 एकरचा त्याचा कारखाना आहे, हे ज्या दिवशी तो त्याच्या माइंड मध्ये घेईल आणि त्या शेत जमिनीवरती विचारपूर्वक आपला प्रोडक्शन खर्च कमी करून प्रोडक्शन क्वालिटी आणि ग्रोथ इंटरनॅशनल लेवलची जोपर्यंत पिकवणार नाही तोपर्यंत शेतकरी बांधव मोठा होणार नाही. आज जर बघितलं 2026 मध्ये नेपाळने आपले आंबे बॅन केले, घेतले नाही. कारण काय, चांगले लागले नाही म्हणून नाही, त्याच्यात केमिकलचे काही कंटेंट आढळले. जर असंच आम्ही इंटरनॅशनल लेवलवरती बॅन होत राहू तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. कारण मार्केटमध्ये तुम्हाला इंडियामध्ये किती मार्केट आहे आणि ह्या मार्केटसाठी आपल्याला फाईट करायची नाही. तर सनेजची कमिटमेंट आहे की तुम्हाला सॉइल कार्डच्या माध्यमातून तुमची शेत जमीन कुठल्या स्तरावरती आहे त्याचं निदर्शन. दुसरं, तुम्हाला असे प्रोडक्शन युटिलाइज करून देणार की त्यामधनं शेत जमिनीचं पूर्ण आरोग्य सांभाळता तुमची प्लांट ग्रोथ, त्याचबरोबर क्वालिटी, त्याचबरोबर प्रोडक्शन ग्रोथ. आणि ह्यानंतर दुसरं काय, तर तुमचं जे काही हार्वेस्टिंग झाल्यानंतर मार्केट अवेलेबल करायचं, त्याच्यासाठी सुद्धा सनेज ह्या वर्षीच 2026 मध्ये आपण सनेज शेतकरी गटाच्या माध्यमातून पिकवलेली हळद लॉन्च करणार आहे मित्रांनो. हळद म्हणजे आमच्या शेतीमध्ये सनेजच्या प्रोडक्शनच्या माध्यमातून पिकवल्या गेलेली आहे आणि पुढच्या 2027 मध्ये आपण
तूर डाळ असेल, चना डाळ असेल, चना बेसन असेल, गहू असेल, ज्वारी असेल, तांदूळ असतील, मूग डाळ असेल, उडीद डाळ असेल, अशा सगळ्या जे मिलेट्स मध्ये येतात, डाळीमध्ये येतात, याचं लॉन्चिंग करतोय. आणि हे कदाचित माझं आजचा जो ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, हे सेशन रेकॉर्डिंग होत आहे. सनेजने आतापर्यंत जे शब्द वापरला असेल ते शब्द बोलून दाखवलं. ही डायरेक्ट सेलिंग मधली पहिली कंपनी आहे जे एका कृषी विद्यापीठामधनं एक सायंटिस्ट येऊन आज यादव सरांनी वेळ काढून आपल्याबद्दल इथं येऊन बोलतात. हे पहिलं डायरेक्ट सेलिंगचं ऑर्गनायझेशन असेल. पण माझं वचन आहे माझ्या सगळ्या डिस्ट्रीब्युटर आणि लिडर्सला, येत्या 2 वर्षानंतर तुम्हाला सनेज डायरेक्ट सेलिंग आहे की एक सोशल ऍक्टिव्हिटीज करणारं एक ऑर्गनायझेशन आहे, याला तुम्ही ओळखू पण शकणार नाही. कारण माझा उद्देश काय आहे माहितीये? तुमच्या एका खिशामध्ये वेल्थ म्हणजे पैसा आणि दुसऱ्या खिशामध्ये तुम्ही केलेल्या कामाचं दुवा, जे म्हणतो ना दुवा, तुमच्या दुसऱ्या पॉकेटमध्ये पाहिजे. दुवा काय असेल? तुम्ही जे काही आज मृत अवस्थेकडे काळी आई निघाली ना, त्याला वाचवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन काम करणार आहेत. महाराष्ट्रभर काम करणार नाही तर भारतभर आपण काम करणार आहे. दुसरं जर बघितलं तर लोकांच्या हेल्थ वरती आज कोणाकडेही ज्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट मिळत नाही त्या पंचकर्मा सेंटर मधनं आपण असाध्य आजारावरती सुद्धा आज पेशंटला सुंदर असे रिझल्ट दिलेले आहेत. मुंबईवरनं आपल्याकडे पेशंट येतात. आणि मित्रांनो, 3 पंचकर्मा सेंटर बरोबर 4थं पंचकर्मा तुमच्या सेवेसाठी आपण PCMC मध्ये लॉन्च करतोय. मित्रांनो, एक तळमळ आहे. आज जर बघितलं, ज्यावेळेस मी राऊरी विद्यापीठच्या त्या राऊरी एरियामध्ये परवाला पोहोचलो. काल मी होतो अकोले तालुक्यामध्ये, तिथला प्लॉट बघितला, नानासाहेबांचा प्लॉट. नानासाहेबांच्या याच्यामध्ये पाऊस पडत होतं, आम्ही थांबलो नाही बरं का, काम करत गेलो. मित्रांनो, मी लोकांना प्रश्न केला, आतापर्यंत 20 वर्षामध्ये जे खत तुमच्या जमिनीत वापरले ना, त्याचा मालक कधी तुमच्या शेत जमिनीपर्यंत आला नाही. पण आम्ही ऍज अ सनेज तुमच्या दारापर्यंत पोहोचतं, शेतकऱ्यापर्यंत पोहोचतं. ही फक्त विकणारी कंपनी नाहीये, प्रोडक्ट विकायचा उद्देश नाहीये. उद्देश आहे काही करून काळी आई वाचली पाहिजे. सेव्ह सॉइल, सेव्ह फार्मर. आणि ह्या मिशन सोबत आखरी श्वासापर्यंत आपल्याला जगायचंय. हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. तुम्हाला हाक मारतोय मी. आज माझा संवाद जो आहे ना तुमच्यापर्यंत, हा पोटतिडकीचा आहे, बोंबीच्या देठापासून आहे. का बोलतो माहितीये? कारण आज आपली काळी आई मरत चाललेली आहे. मी नेहमी माझ्या स्पीच मध्ये बोलतो, माझ्या पंजोबानी जे शेत जमीन होती, जे जमीन माझ्या वडिलांना आली, ती जमीन सुपीक होती, सातबाऱ्यावरती तेवढी होती आणि पिकण्यासाठी पण तेवढी होती. पण धीरे धीरे ती जमीन जे काही पासवण होणार आहे नेक्स्ट जनरेशन मध्ये, ती सातबाऱ्यावरती तेवढी असेल पण पिकण्यासाठी ते मृत अवस्थेकडे गेलेली असेल. आज जर जगाचा पोशिंदा म्हणून आणि शेतकरी म्हणून जर स्वतःचा गर्व वाटत असेल तर आजपासनं आपल्या काळी आईवरती जे आपण टाकतोय ना केमिकल फर्टिलायझर, आपलं जसं अंग, आपलं जसं शरीर एक जखम असेल आणि त्याच्यावर मीठ टाकलं, जसं आपलं ते जळत असेल ना, तसं जळतंय आपल्या काळ्या आईचं अंग, त्याचं शरीर. आणि आपण कधी विचार करत नाहीये. मित्रांनो, केमिकल फर्टिलायझर एका कालखंडासाठी लॉन्च केला गेला होता ज्यावेळेस दुष्काळ होतं. पण आज दुष्काळ नाहीये, आम्ही चांगल्या काळामध्ये जगतोय. या काळात जर आपण शुद्धपणे विचार केला नाही तर जसं आता साधारणतः जाधव सरांनी एक वाक्यात सांगितलं, तो म्हणजे काय? कॅन्सर हा वडिलोपार्जित नाहीये. माझ्या रिपोर्टमध्ये जर डायबिटीज आलं असेल, माझ्या रिपोर्टमध्ये जर हार्ट फेलचं काही हे आढळलं असेल तर हे अनुवांशिकता असू शकतं. पण कॅन्सर अनुवांशिकता नाहीये. मग कुठनं निर्माण झालं? आज 2020 आणि 21 मध्ये अख्खं जग बंद झालं. कशामुळं? कोरोनामुळं. जर कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट मी आढळलो असेल तर त्या काळामध्ये 98% चान्स आहे रिकव्हरीचा. कारण कोरोनामधनं जिवंतपणे बाहेर पडता येतं. मरण्याचे चान्स फक्त 2% आहेत. मला बेड नाही मिळालं, मला ऑक्सिजन नाही मिळालं, मेडिसिन नाही मिळालं. पण मित्रांनो, खरं सांगू, आज बरेचसे असे परिवार आहेत, बरेचसे असे गाव आहे की ज्यामध्ये एक उंबरठा सोडला की दुसऱ्या उंबरठामध्ये कॅन्सर नावाचं डिटेक्ट त्याच्या रिपोर्ट वरती येत आहे. आणि याच्यामध्ये 100% चान्स आहे, रिकव्हरी नाहीये, त्याला गो. आज जर बघितलं तर अख्ख्या भारतामध्ये थैमान घालता आणि महाराष्ट्र त्याच्यामधनं कुठेही सुटलेला नाहीये. प्रत्येक गावामध्ये कॅन्सर वाढत चाललाय. एक आपल्या या परिवाराच्या माध्यमातून एक असं काही काम करूया पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये की पूर्ण जग आपल्या परिवाराकडे बघेल. इथं जे काही ऐकणारा मला लीडर आहे आपला सनेज परिवारचा, अशोक सरांच्या माध्यमातून जी सिस्टम, जी एज्युकेशन आपण रन करतो,
सगळ्या लीडरची मेहनत याच्यामध्ये काम करतं. त्याचबरोबर प्रत्येक डिस्ट्रीब्युटर हा शेतकऱ्यापर्यंत बांधापर्यंत पोहोचतं आणि ज्या शेतकऱ्यांनी युजर्स म्हणून सनेजवरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने आपले प्रोडक्ट यूज केले असतील आणि रिझल्ट बघितले असतील, सनेज तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. एवढं प्रामाणिकपणे ह्या सिस्टम मध्ये आपण काम करणार आहे. मित्रांनो, आज जो काही लॉन्चिंग केलं, जे काही सेशन तुम्ही ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आणि लास्टला जो काही सेशन असेल हा पूर्णपणे अटेंड करून आपण याला एक क्रांती स्वरूपामध्ये नेऊया. तर मी यादव सरांचा धन्यवाद करतो परत, आणि पंकज जाधव सरांचा धन्यवाद करतो, आणि माझ्या स्पीचला इथं पूर्ण विराम करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. थैंक यू सो मच एमडी सर, आपकी सोच निश्चित तौर पर हम उसके साथ में आगे बढ़ेंगे. हमारे देश के जितने भी फार्मर्स हैं हम उन तक पहुंचने का कोशिश करेंगे. हमारा जो मिशन है, आपका जो सपना है सेव सॉइल सेव फार्मर, निश्चित तौर पर हम उसको आगे लेकर जाएंगे और आगे बढ़ेंगे. हमारी सनेज फैमिली भी इसके ऊपर ही काम करेगी और आपके दिए गए सुझावों के ऊपर, आपके मिशन के ऊपर हम काम करेंगे. आज हमने दोस्तों डिजिटल सॉइल हेल्थ कार्ड के माध्यम से एक नई शुरुआत देखी. एक ऐसा कदम जो हमारे किसानों को डिजिटल, स्मार्ट और साइंटिफिक फार्मिंग की ओर ले जाता है. यह सिर्फ एक सॉइल टेस्टिंग नहीं है, बल्कि किसानों के भविष्य को सुरक्षित रखने का एक मजबूत प्रयास है. इसमें किसान अपनी मिट्टी की सही जानकारी लेकर सही फर्टिलाइजर का उपयोग कर सकेंगे, लागत कम होगी, उत्पादन बढ़ेगा और जमीन की फर्टिलिटी लंबे समय तक बनी रहेगी. हम आज विशेष धन्यवाद देना चाहेंगे हमारे स्पीकर्स का, मिस्टर पंकज यादव सर, मिस्टर अमोल पारक सर, श्री योगेश यादव सर, आपका बहुत बहुत धन्यवाद है. और हमारे जो एमडी सर है डॉक्टर छगन राठौर सर का, उनका भी मैं यहाँ पर धन्यवाद करना चाहूंगा, जिन्होंने अपना बहुमूल्य समय देकर हमें सभी को एक नई दिशा दी है और नई सोच दी है. सनेज हमेशा सिर्फ बिजनेस नहीं बल्कि समाज, किसान और देश के विकास के लिए कार्य करता आया है और आगे भी कार्य करता रहेगा. आइए हम सब मिलकर इस मिशन को आगे बढ़ाए. सेव सॉइल सेव फार्मर सेव नेशन, इस संदेश को आज का हम आगे बढ़ाते हैं. और इसी तरीके के सेशन आपके लिए और भी रहेंगे. जल्द ही हम सॉइल का जो हमारा टेस्टिंग का रिपोर्ट है, इसके ऊपर जो टेक्निकल सेशन है हम जल्दी आपके सामने लाएंगे. और आज का जो मीटिंग है, अगर जो लोग अटेंड नहीं कर पाए, वो भी यूट्यूब पर कल लाइव हो जाएगा. आप वहां पर भी सारी इंफॉर्मेशन देख सकते हैं. तो दोस्तों, आज के लिए इतना ही. आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. आपने अपना बहुमूल्य समय निकालकर आज का हमारा सेशन अटेंड किया. तो आज का हमारा सेशन यही समाप्त होता है. जय हिंद, जय किसान.